पैलवान सचिन मस्के पाटील दादा चषक 2025 साठी 3 षटकांची लढत आहे। 3 षटकांची लढत। पंच 1 मिनिट जरा स्कोरर नाहीये, स्कोरर येतोय। 1 मिनिट मॅच थांबवा। पहिला चेंडू डॉट आलाय। 1 मिनिट मॅच थांबवा। यस लेट्स प्ले सर, लेट्स प्ले। 3 षटकांची ही लढत। पहिला चेंडू विजयचा सुरेखाचा चेंडू होता। डॉट डिलिव्हरी त्यानंतर वाईट आणि वाईट बॉल म्हणजेच 1 चेंडू 1 धाव। यस पंचांचा इशारा। घोषांकी क्षेत्रात 1 धाव, एक धाव महत्वाची असेल कारण सेमीफायनल आहे। सेमीफायनलचा महामुकाबला सध्याच्या घडीला आपण पाहतोय, अनुभवतोय। सेमीफायनलचा महामुकाबला 18 चेंडूंचा हा मुकाबला असेल। आतापर्यंत पाहिले तर 20 फोर आणि 81 सिक्सेस या पैलवान सचिनदा चषक 2025 मध्ये लागलेत। सुरेख अशी गोलंदाजी, कुठेतरी बीट झाला, वेष्टीरक्षक बीट झाला आणि 1 धाव सिंगल पळून काढण्यात यश आलंय। ती म्हणजेच अमर आणि सचिन या जोडीला। गोलंदाजी पाहिले तर विटाव्यामधील एक अष्टपैलू खेळाडू विजय सावंत, कोंडाईवाडी एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे, कोंडाईवाडीमधील घातक गोलंदाज, कोंडाईवाडीचा मलिंगा म्हणून ज्याची ओळख आहे, असं विजय सावंत गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो। स्ट्रायकिंगला सचिन माने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र 2 खेळाडू तैनात आहेत, गॅदर करतील, फेकतील तोपर्यंत 1च धाव पूर्ण करण्यात यश आलंय। अमरने थांबवलंय। आतापर्यंत पाहिलं तर 4 चेंडू आणि 4 धावा धावसंख्येवर पाहायला मिळत आहेत। आपण व्यासपीठावर पाहू शकतात सन्माननीय सोनाई फाउंडेशनचे शिवाजी नायकवडी साहेब आणि त्याचबरोबर बत्तीशिरा असोसिएशनचे सर्व विशालभाऊ नायकवडी हे पाहायला मिळतात। घोषांकी क्षेत्रात 1 धाव म्हणजे 5 चेंडू आणि 5 धावा। सेमीफायनलची सुरुवात कशी व्हावी तर सेमीफायनलची सुरुवात अशी व्हावी, तोडीस तोड असे 2 संघ, मातबर संघ, अनेक वर्ष हे 2 संघ एकत्र खेळताना पाहिलेत, आमने सामने खेळताना एकत्र पाहिलेत आणि आज पुन्हा एकदा गाठ झाली आहे। ती म्हणजे पैलवान सचिनदादा मस्के पाटील यांच्या चषकामध्ये पहिलं षटक समाप्त आणि 5 धावा धावसंख्येवर बिनगडी बाद 5 धावा। चला दोन्ही संघाला विनंती असेल थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे कारण अजून देखील फायनलचा महामुकाबला आपल्याला खेळवायचा आहे। किरण सावंत गोलंदाजी मार्कवर कोंडाई एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळतोय। चला थोडासा स्पीडअप करा पंच, अजून देखील आपल्याला एक फायनलचा महामुकाबला खेळवायचा आहे। सेमीफायनल क्रमांक 2 चालू आहे। एका बाजूला कोंडाईवाडी, दुसऱ्या बाजूला मानेवाडी। हाफ ट्रॅकर, टायमिंग द प्रॉपर, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, आउट ऑफ द पार्क, तिसऱ्या टेअरवर हा चेंडू जाऊन धडकतोय, भडकतोय, हा येतोय सचिन मानेच्या बॅट मधून। हाय अँड हँडसम षटकार। रिप्ले ऍक्शन मध्ये आपण पाहतोय क्रिकलाय 007 मयूर शिंदे यांच्या माध्यमातून रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर। पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र डॉट डिलिव्हरीची होती आहे सांगता। 11 धावा धाव, धावसंख्येवर आतापर्यंत
पुन्हा एकदा सचिनच्या बॅट मधून येतोय. इट्स हाय अँड ह्यूज मॅग्निफिसंट षटकार. पाहूया गोलंदाज किरण सावंत कमबॅक करेल का. त्याच्याकडे देखील क्षमता आहे, ताकद आहे सचिनला थांबवण्याची. याआधी जर आपण पाहिलं तर पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर षटकार. वा बाई वा, काय गोलंदाजी आपण पाहतोय किरणची. षटकार डॉट षटकार. आता पाहूया चौथ्या चेंडूवर काय होईल. ISD नंबर जसा काय डायल करतो की काय असं वाटतंय, मात्र गोलंदाज कमबॅक करेल. रिप्ले ऍक्शन मध्ये पहा, एकदम स्लो मोशन मध्ये. क्रिक लाईव्ह 007च्या माध्यमातून आपण पाहतोय पुढचा चेंडू किरणचा. वा बाई पहा, इंटरनॅशनल ISD नंबर जसा काय डायल करतोय. गोलंदाज 6060 असा ISD नंबर डायल केला गोलंदाजाने. कमबॅक केला षटकारानंतर. षटकार 0 षटकार 0. आता काय येईल. पुन्हा पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न, मात्र 2 लगातारचे डॉट प्रेशर मध्ये टाकतील सचिन माने या फलंदाजाला. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. 17 धावा धावसंख्येवर लागलेत. या चेंडूवर काय येईल. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. 17 धावा धावसंख्येवर. टॉप एज कुठेतरी चेंडू एलिव्हेशन फसलाय. खेळाडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पहिला धक्का, पहिला हादरा लागलाय तो म्हणजेच मानेवाडी संघाला. कमबॅक केलाय गोलंदाज किरण सावंतने. 2 षटकार जरूर खाल्ले, त्यानंतर 3 डॉट डिलिव्हरी. वा बाई वा, काय सुरेख अशी गोलंदाजी. 4 डॉट डिलिव्हरी, 12 धावा फक्त खर्च केल्या 1 षटकामध्ये. आणि सचिन माने यांना मात्र परतावं लागते. तिसरं षटक घेऊन अनुभवी गोलंदाज श्रीकांत सावंत. अजय जाधव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 17 धावा. जोपर्यंत अमरमाने मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मॅचचा स्कोर नक्कीच 30+ जाईल अशी अपेक्षा मानेवाडी संघाला आहे. मात्र गोलंदाजी मार्कवर पाहिलं ना तर एक अनुभवी गोलंदाज श्रीकांत सावंत आपल्याला पाहायला मिळतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल. वा बाई वा, बोललो होतो ना कमबॅक करता येईल, कारण अनुभव आहे श्रीकांत सावंत यांच्याकडे. भली भाती अनुभव आहे गोलंदाजीचा मायकवर. श्रीकांत सावंत यांचा पुढचा चेंडू. वा बाई वा, खोलात टाकलेला चेंडू. शेट डाऊन राऊंड पाहतोय, खेळाडू येतोय, तैनात करतोय तोपर्यंत रनआउटची संधी आणि पंचांचा बोट आकाशाकडे. अमर मानेने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. 1च धाव आणि 1 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18. 4 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावर. त्याला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. मानेवाडी संघ नवीन फलंदाज विकास नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विकास माने नवीन फलंदाज, लेफ्ट आर्म फलंदाज आहे. मात्र समोर अनुभवी गोलंदाज आहे श्रीकांत सावंत. सुरेख असा फटका, रॉकेट शॉट पाहायला मिळाला अमर मानेच्या बॅट मधून. जसा स्वीट साऊंड ऑफ द बॅट आला आणि षटकार आला. आता मात्र गोलंदाजावर प्रेशर असेल. 2 चेंडू चांगले हाताळले, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर षटकार खाल्लाय. बॅडमिंटन स्ट्रोक, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉलरच्या डोक्यावरून सरळ फटका पाहायला मिळाला. षटकार. श्रीकांत सावंत एक अनुभवी गोलंदाज. क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना बदलताना पाहायला मिळतात. 24 धावा धावसंख्येवर. पुन्हा एकदा होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. अमर माने सेट ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये पाहूया अमर माने काय करतात आपल्या संघासाठी, पाहावं लागेल.
संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30. या आकड्यावर 2 गडी बाद. आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी शिखंडने केले होते, मात्र उत्तराला प्रत्युत्तर हल्ल्याला प्रतिहल्ला पाहायला मिळतोय. अनुभव वर्सेस लेजंड मात्र भारी पडलाय. सध्याच्या घडीला काय कमबॅक केलाय, 2 षटकार खाल्ले त्यानंतर कमबॅक केलाय. शेवटचा चेंडू असेल या सेमीफायनल क्रमांक 1 चा पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलंय आणि व्हाईट बॉलचा इशारा आहे का सर? व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. अजून देखील म्हणजे एक चेंडू अजून देखील शिल्लक असेल या ओव्हर मधील. शेवटचा चेंडू श्रीकांत सावंत यांचा. आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात 5 चेंडू मध्ये. एकतीस धावा झाल्यात. 32 धावांची गरज असेल विजयासाठी. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या मानेवाडी संघ. चला मोरिया 11 निगडी संघ आपण देखील तयार राहायचंय. आपण ताजे तरतरी तवाने होऊन यायचंय. मनोज मुळीक आपण आपला संघ तयार ठेवायचा आहे. विशाल साळुंके या संघाचे आधारस्तंभ आहेत. डोळ्याला जरी चला 18 चेंडू आणि 32 धावांना विजय असेल. 31 धावा झाल्यात. 32 धावांना विजय असेल. चला फलंदाज पाठवा श्रीकांत सावंत. चला पंच लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायला सांगा, कारण अजून देखील आपल्याला फायनलचा महामुकाबला आपल्याला कव्हर करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता हडल आपण केल्या मानेवाडी संघाने. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय की 2 फलंदाज श्रीकांत आणि योगेश मैदानाच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रीकांत आणि योगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 18 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज. 18-32 समीकरण. मागील मॅच मध्ये आपण जर पाहिलं गोलंदाजी मार्कवर गणेश मानेवाडी संघाचा मलिंगात. स्ट्रायकिंग एंडला एक अनुभवी फलंदाज श्रीकांत सावंत. नॉन स्ट्रायकिंगला योगेश. पहिल्या चेंडूवर पंचांचा इशारा पाहूया काय येतोय. इट्स अ व्हाईट बॉल. कुठेतरी सतीक मारा करावा लागेल. गेल्या मॅच मध्ये जशी मॅच सोडली होती तिथूनच सुरुवात करावी लागेल. रिस्टार्ट मारावा लागेल दोन्ही फलंदाज आणि गोलंदाजाला. श्रीकांत सावंत यांनी मागच्या मॅच मध्ये जसे चौकार षटकार लगावले होते तसेच या मॅच मध्ये लगावे लागतील. तर गणेश माने या गोलंदाजाला तशीच काही ती गोलंदाजी करावी लागेल. नो बॉल आहे का पंच? येस, 2 पंच डिस्कस करतील त्यानंतर निर्णय देतील. वाईट आहे की नो आहे
त्यावर निर्णय चालू आहे. नो बॉल आहे. पंचांचा इशारा. पुढचा चेंडू नो बॉल. फ्री हिटला सुरेख असा डॉट डिलिव्हरी. टाळ्या शिट्ट्यांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू नो जरूर आला. त्यानंतर सुरेख अशी गोलंदाजी. 2 डॉट काढलेत आणि आता फलंदाजी मार्कवर अनुभवी फलंदाज श्रीकांत सावंत. वा भाई वा. रॉकेट सारखा चेंडू जाताना पाहायला मिळतोय. बंदुकीतून जशी गोळी निघावी ना तशी गोळी गोलंदाजाच्या हातातून निघताना पाहायला मिळते. श्रीकांत अनुभवी फलंदाज आहे. कमबॅक करण्याची क्षमता आहे. मोठे फटके मारू शकतो. त्याला देखील माहिती आहे की ही ओव्हर सांभाळून खेळलाय तर पुढच्या 2 ओव्हरला देखील मी स्कोर मारू शकतो. मोरिया 11 निगडी संघ आपण तयार राहायचंय. पंचांचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या आकड्यावर. 32 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना फक्त 2 धावा धावसंख्येवर. ते देखील अतिरिक्त धावसंख्या. वा भाई वा. 1 2 3 टप्पे. एसटी बघा. मिडल एसटी आपण पाहू शकता. क्रिक लाईव्ह 007 माध्यमातून दांडी गुल. आज नक्कीच गणेशच्या स्टेटसला हा बोर्ड दिसताना पाहायला मिळेल. कारण मधली दांडी पहा. 1 2 3 4 टप्पे घेतलेत मधल्या दांडीने. चला नवीन फलंदाज अजित. थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे कारण फायनलचा महामुकाबला आपल्याला खेळायचा आहे. पंच थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे. मध्ये आपल्याला थोडंसं सेलिब्रेशन देखील करायचं आहे त्यामुळे थोडीसं स्पीडअप घ्या. अजित नवीन फलंदाज. यस. बनकोडे गावातील 40+ खेळाडू शत्रुघ्नदादा दळवी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर अमोलदादा दळवी, अमोलदादा अंकुश जाधव दादा यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. या जिथे क्रिकेटच्या मॅच असतात जिथे 32 शिराळ्याच्या मॅच ना तिथे शत्रुदादांची आवर्जून उपस्थिती पाहायला मिळते. कारण 32 शिराळ्याचं एक विशेष आणि खास नातं त्यांच्यावर पाहायला मिळते. आणि शत्रुदादांचं स्वागत केलंय चौकाराने फलंदाजाने. सुरेख असा चौकार. एक्स्ट्रा कव्हरमध्ये सुरेख असा चौकार पाहायला मिळाला. फलंदाज अजितच्या बॅटमधून सुरेख असा चौकार यायचा. शत्रुदादा दळवी बनकोडे गावातील 40+ खेळाडू आणि आमचे अंकुशदादा जाधव त्यांच्याबरोबर आलेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. पैलवान सचिनदादा मस्के पाटील चषक 2025 मध्ये मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत आहे. गोलंदाजाचं ओव्हर झाली ना. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावा जाऊन पोहोचते 6 धावा. 1 गडी बाद 6 धावा. शत्रुदादा दळवी बनकोडे गावातील 40+ एक लेजेंडरी खेळाडू आणि अंकुशदादा जिथे 32 शिराळ्याची मॅच तिथे नक्कीच अंकुशदादा आणि शत्रुदादा ही जोडी आपल्याला नक्की दिसणार. का दिसू नये कारण 32 शिराळा यांच्यावर नाद निराळा 32 शिराळा म्हणतात आणि शत्रुदादांचं विशेष असं प्रेम आहे 32 शिराळ्यावर. कारण सकाळी पाहिलं तर आपण 40+ बनकोडे गावात प्रॅक्टिस असे तिथे आपले 32 शिराळ्याचे खेळाडू देखील त्यांच्याबरोबर प्रॅक्टिस करताना पाहायला मिळतात. आणि शत्रुदादा आज वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. अलॉंग द कार्पेट चेंडू गॅदर करेल फेकेल तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. तिसरीचा प्रयत्न होईल का. रॉकेट थ्रो पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवर अजय जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा म्हणजेच संघाची धावसंख्या वाढून पोहोचते 8 या आकड्यावर.
हा तगडा मुकाबला पाहायला मिळतोय. अनेक वर्ष हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात अनेक वेळा आले, अनेक वेळा दोन्ही संघ एकमेकांवर जिंकले देखील. मात्र मैत्रीपूर्व लढत काय असते ना, योद्धा असू दे, करुंगले असू दे, मानेवाडी असू दे आणि कोंडाईवाडी असू दे, हे 5 संघ जेव्हा आमने सामने खेळतात ना, त्यावेळेस नक्कीच white+1 पंचांचा इशारा, त्यावेळेस नक्कीच मैत्रीपूर्व लढत या 5 संघांमध्ये आमने सामने खेळताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय सचिन, त्या ठिकाणी आहेत, हलक्या हाताने चेंडू अडवला जरूर आणि एकच धाव. आता मात्र मोठे फटके येणं गरजेचं आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11 धावा धावसंख्येवर जाऊन पोहोचतायत. आणि अजून देखील आपण या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर 21 4 आणि 85 सिक्सेस आतापर्यंत. मात्र पंचांचा इशारा, याच दरम्यान पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा, म्हणजेच उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट आणि फ्री हिट असेल. अजय जाधव कुठेतरी सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये फंबल होताना पाहायला मिळत आहेत. या आधीच्या मॅचमध्ये सुरेख अशी गोलंदाजी केली, आता कुठेतरी फंबल होताना पाहायला मिळत आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला, खेळाडू तैनात आहे सचिन माने. अशा क्रुशियल मुवमेंटला कॅच सोडली की मॅच सोडली. पाहूया काय घडतंय. चित्याची चपळे हरणाची गती, मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. सुरेख असं कॅच जरूर सोडली तर नंतर रॉकेट थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. आपण रिप्ले ऍक्शन मध्ये पाहू शकता. रॉकेट थ्रो, त्यानंतर यशांच्या मागे कलेक्शन प्रॉपर रित्या अमर माने. चित्याची चपळे हरणाची गती पाहायला मिळाली होती अजय याच्याकडून, मात्र कुठेतरी थोडासा कमी पडला. अजून थोडासा जोराचा वेग घेतला असता तर नक्कीच पुढे गेला असता. अजित आऊट झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय सावंत. किती पाहिजे समीकरण दाखव ना. 9 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू 19 धाव्यांची गरज. 32 धावांचा पाठलाग करायताना 13 धाव्यांवर 2 गडी बाद, 13 धावा अशी धावसंख्या कोंडाईवाडी संघाची. पुन्हा एकदा पंचांचा इशारा पाहूया काय येतोय. नो बॉलचा इशारा. सन्माननीय भावीदादा पाटील आंतरिगावचे सुपुत्र, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सागरदादा मुळीक त्यांच्यासोबत आले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. उघडा डोळे पहा नीट. आता पुढचा चेंडू फ्री हिटचा सरपूत समाचार घेईल का. कॅच हिटचा कॉल. नो चेंडू आहे. कुठेतरी फलंदाज क्षेत्ररक्षक विसरला की काय, कारण एकच धाव होती तिथे, मात्र 2 धावा खर्च केल्या. सचिन माने कुठेतरी सेलिब्रेशनच्या नादात फसले आणि 2 धावा मात्र फलंदाज त्यांच्या नाकाखालून चोरून घेऊन गेला. विजय सावंत फलंदाज, नाम तो सुना ही होगा. योगेश आहे. 16 धावा धावसंख्येवर अजून देखील 16 धाव्यांची गरज. 8 चेंडू 16ची गरज. 8-16चं समीकरण आहे. पुन्हा एकदा मोठा फटका जरूर मारला. खेळाडू तैनात जरूर आहे तिथं. सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, मात्र लेझी थ्रो पाहायला मिळाला आणि तोपर्यंत 3 धावा अर्जित करण्यात यश आलंय. 3 धाव्यांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावर. म्हणजे येणारे 7 चेंडू 13 धाव्यांची गरज. 7-13ची गरज. पाहूया काय घडतंय मॅच मध्ये. 7 चेंडू 13ची गरज. 7 बॉल 13 धावा. 13 धावा 7 चेंडू. पहा सुरेख असा परफ्यूम डिलिव्हरी, अक्षरशः नाकाला स्मेल देऊन गेला अजयच्या. पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये, अक्षरशः नाकाला स्मेल देऊन गेला योगेशच्या. पहा ओम क्रिक लाईव्ह 007च्या माध्यमातून आपण पाहतोय. रिप्ले टेलिक्लास दिला जातोय. मयूर शिंदे यांच्या माध्यमातून आपण पाहत आहे. कम्प्युटर मयूर शिंदे ऑपरेटर आहेत आजचे. पहिलवान सचिन मस्के पाटील दादा चषक 2025 मध्ये. आता मात्र 6 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. 6-13चं समीकरण. गोलंदाजी मार्कवर अमर माने. दोन्ही संघाला करो या मरो आहे. काय घडेल मॅच मध्ये. सेमीफायनल क्रमांक 2 अमर माने गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये बाजी मारली होती मोरिया 11 निगडी संघाने आणि फायनल मध्ये धडक देणारा पहिला संघ ठरला होता. आता कोणता दुसरा संघ असेल
जो मोर्या 11 निगडी संघाशी 2 हात करेल. 6-13चं समीकरण अमर माने निघालाय. वा बाई वा, डायरेक्ट हिट. यू मिस. आय डेफिनेटली हिट. कुठेतरी एका बाजूनेच ट्रेन पळत सुटली, दुसऱ्या बाजूने ट्रेनने नकार दिला आणि मात्र डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली. 5 चेंडू 13ची गरज. मोठा फटका मारलाय. जरूर खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे आणि त्याच्या मस्तकवर दस्तक देऊन चेंडू जातोय आर पार फरार सीमारेषे पार. षटकार षटकार आणि षटकार. आता मात्र 5 चेंडू 4 चेंडू 7ची गरज. 4-7ची गरज. पाहूया गोलंदाज कमबॅक करेल की फलंदाज कमबॅक करेल. विजय सावंत याच्याकडे क्षमता आहे. अमर माने याच्यावर हल्ला चढवलाय. 4 चेंडू 7 धाव्यांची गरज. 4-7ची गरज. कमबॅक कोणता संघ करेल? मानेवाडी की कोंडाईवाडी? कोंडाईवाडी की मानेवाडी? 4-7ची गरज. पंचांकडे आशाभूत नजरेने जरूर पाहिले. आता मात्र 3 चेंडू 7ची गरज. 3-7ची गरज. 3 चेंडू 7ची गरज. अमर माने विजय सावंत कोण कोणावर भारी? पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. एक धाव चिताचे वेगाने पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का? थ्रो तर रॉकेट आलाय आणि पाहूया पंचांकडे बोट. आशाभूत नजरे पंचांचं बोट आकाशाकडे म्हणजेच एकच धाव. चला नवीन फलंदाज लगेच मैदानात जा. एक काढली दुसरीला आउट झाला. येस सनी मित्र थोडासा धावत जा कारण 5:45 झाले. अजून देखील आपल्याला फायनलचा महामुकाबला खेळवायचा आहे. पुन्हा एकदा रनआउटची संधी आणि पुन्हा एकदा तू चल मैं आया असं काहीतरी होताना पाहायला मिळते. आता मात्र समीकरण आपण पाहूयात. 1 चेंडू 5 धावेची गरज. 1-5ची गरज. 5-1ची गरज. नाही नाही सनी आउट झाला. 1 रन काढून सनी आउट झाला. दुसऱ्या रनला अमराला शेवटचा बॅट्समॅन अमराला. 1 चेंडू 5ची गरज. कोणता संघ असेल जो फायनलला धडक मारेल निगडी संघाबरोबर? चला मोर्या 11 निगडी संघ आपण तयार राहायचंय. मोर्या 11 निगडी संघ. यस विशाल साळुंके. जसा शेवटचा चेंडू पडेल. 1 चेंडू 5ची गरज. 1-5 5-1ची गरज. काय घडेल? त्याला थोडासा स्पीडअप करा. दोन्ही संघाला विनंती असेल कारण शेवटचा चेंडू आहे सेमीफायनलचा. 1 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज आहे. हेर यू गो. सेमीफायनलचा शेवटचा चेंडू. 1-5ची गरज आणि पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलंय. आता मात्र 1 चेंडू 4ची गरज. 1 चेंडू 4ची गरज. मॅच इज ऑन. 50% मॅच आहे. 1-4 पाहिजे रे. 1 चेंडू 4 धाव्यांची गरज असताना चेंडू तर उचललाय. कॅचची संधी मात्र या ठिकाणी संघ जिंकलाय. कोंडाईवाडी संघाने मात्र फायनल मध्ये धडक मारणारा दुसरा संघ ठरलाय तो म्हणजेच कोंडाईवाडी संघ. अटीतटीचा मुकाबला झाला. शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच गेली. चला दोन्ही संघाला विनंती करतो आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. कोंडाईवाडी संघ आपण आतमध्ये जा. श्रीकांत हो काय करायचंय? कुठे हो सचिन भाऊ आधी फायनल टॉस घ्यायचा आहे का आतमध्ये जायचंय? आतमध्ये जायचं का फायनल घ्यायचं? हे चला कॅप्टन या. कॅप्टन निगडी संघ आलाय. कॅप्टन श्रीकांत जरा धावत या मित्रा. फायनलचा टॉस आहे. फायनलचा टॉस आहे या आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विजय. विजय या. विजय
मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी विजय देखील या. आणि फायनल आपण ऐकूयात प्रवीण महाराज वंडूसकर. कुठे गेले महाराज?